मी कृपा राजेंद्र सबकार टॉप 50 मध्ये आपलं स्वागत करतेय आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात आज 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे। 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्यात सकाळपासूनच पाऊस सुरू आहे। हदगाव हिमायतनगर रस्त्यावरील रेल्वे अंडरब्रिज मध्ये साचलेल्या पाण्यात कार अडकली। नांदेडमध्ये पूरस्थिती गंभीर आहे। पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला असून माहूर धनोडा संपूर्ण पूल पाण्याखाली गेला। वाशिममध्ये मुसळधार पावसामुळे अडाळ नदीला पूर आलाय। पुराचं पाणी काही घरात शिरल्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालंय। तर प्रशासनाकडून पीडितांची जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यात अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेक तालुक्यांचा संपर्क तुटला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाशिम जिल्ह्यात 3 दिवसापासून मुसळधार पाऊस आहे। अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय। काटेपूर्णा नदीवरील पूल जीर्ण झाल्यामुळे वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली आहे। घोडबंदर रोड मीरा भाईंदर हद्दीत चेनागाव इथं रस्त्यावर पाणी साचलंय। एकाच मार्गावरून वाहतूक सुरू आहे। मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। जळगावात मध्यरात्रीपासून परिसरात मुसळधार पाऊस आहे। धरणगावात सलग दुसऱ्या दिवशी धरणी नाल्याला पूर आलाय। घरांसह दुकानात पाणी आलंय तर जनजीवन देखील विस्कळीत झालंय। गोवा राज्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसामुळे कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडले तर गावाच्या पाणी पातळीत वाढ झाली। यवतमाळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पूस नदीवर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मात्र गर्दी केली। प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। तर नांदेड जिल्ह्यात देखील पावसाचा हाहाकार पाहायला मिळालाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। पुराचा अनेक गावांना वेढा बसलाय। अकोल्यात मागील 3 दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे। पिकांना नवसंजीवनी मिळाली असून नागरिकांना आता उकाड्यापासून दिलासा मिळालाय। राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळतोय। शहराच्या काही भागात पाणी साचलंय। सायन किंग सर्कल मध्ये देखील पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। तर लातूर मधील निम्र तेरणा प्रकल्प 100% भरलाय। पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे। नदीकाठच्या लोकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पालघरसह केळवे सफाळे परिसरात पावसाने दमदार एंट्री मारली आहे। पश्चिम भागात मुसळधार पाऊस आहे। औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। बीडच्या माजल गावात मुसळधार पावसामुळे नाल्याचं पाणी नागरिकांच्या घरात शिरलं। नागरिक त्यामुळे हैराण झाले तर आझाद क्रांती सेनेच्या वतीने पाण्यात उतरून आंदोलन सुरू आहे। तिकडे मांजरा धरणाचे 4 दरवाजे उघडले तर मांजरा नदी पात्रात त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू आहे। मांजरा धरण 90% भरले। यवतमाळमध्ये देखील पावसाचा जोर पाहायला मिळतोय। उमरखेड तालुक्यात गांजेगाव, सावळेश्वर, करंजी, मणकेश्वर या ठिकाणी पाणी भरलंय। घराघरात पाणी साचलं असून 22 गावांचा संपर्क तुटलाय। तर बारवी धरण क्षेत्रात देखील दमदार पाऊस आहे। बदलापूर मधील बारवी धरण ओव्हरफ्लो झालंय। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय। अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। घरामध्ये देखील पाणी शिरलंय तर नागरिकांचे मात्र हाल होत आहेत। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे
अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. पुलालगत असल्यानं शेताचं देखील मोठं नुकसान झालंय. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचं आज उद्घाटन आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थिती लावणार. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलं. शाहू महाराजांच्या समाज परोपकारी कार्याला अभिवादन करण्यात आलंय. मुंबईतील अनेक गणेश मंडळांमध्ये आज आगमन सोहळा पार पडणार आहे. ढोलताशाच्या गजरात गणेश मूर्तींचं आगमन होणार. चिंचपोकळीचा चिंतामणी, परळचा राजा, गिरगावचा राजासह अनेक गणेश मूर्तींचं आज उत्साहात स्वागत होणार. तर साईचरणी 3.5 लाख रुपये किमतीचा सोन्याचा त्रिशूळ अर्पण करण्यात आलाय. शिर्डी साई बाबा संस्थानकडून देणगीदारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन अद्याप सुरू. आंदोलनाची प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्यानं आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील तापोळा बामनोली पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. हजारो पर्यटक दाखल झाले असून नौका विहाराची पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटलाय. तर साताऱ्यातील जावळी तालुक्यातील कोकणाला जोडणारा रस्ता घसरडा झालाय. अपघातांची मालिका त्यामुळे सुरूच आहे. ठेकेदारांकडे ग्रामस्थांनी तातडीची मागणी केली आहे. सिल्लोड तालुक्यात गोमांस पकडलं गेलंय. पूर्णा नदीच्या पुलावर गोमांस घेऊन जाणारं वाहन पकडलं असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत. सदनिका लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहतील. 1348 घरांचं वितरण करण्यात येणार. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत. बीड खासदार बजरंग सोनावणे आणि धाराशिवचे खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी मांजरा नदीकाठच्या गावांची पाहणी केली. पूरग्रस्त गावांना भेट देऊन तेथील नुकसानीची देखील पाहणी केली. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांना घेराव घालत घोषणाबाजी देखील केली. पैठण शहरातील अस्वच्छतेबाबत आमदार विलास भुमरे यांनी नगरपालिका प्रशासनाची कानउघडणी केली आहे. शहर स्वच्छ असलंच पाहिजे, काही अडचण असेल तर सांगा, आमदार विलास भुमरेंनी सुनावलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. राहुल गांधींच्या आरोपांवर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपा संसदीय मंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे. बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. तर बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची वोट अधिकार यात्रा आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत यात्रेचा आरंभ होणार आहे. यात्रा 6 दिवस 25 जिल्ह्यातून प्रवास करणार. वार्षिक फास्टॅग पासला वाहनधारकांची पसंती पाहायला मिळते. 15 ऑगस्ट पासून वार्षिक पास देण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी 1,40,000 वाहनधारकांनी वार्षिक पास काढलाय. समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना फौजदारी कारवाई होणार आहे. लाईक आणि फॉरवर्ड करणाऱ्यांवरही सायबर पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेल्या 6 महिन्यात 2188 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये खासगी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांचा राडा पाहायला मिळाला. रुग्णालयात येऊन तिथल्या वस्तूंची तोडफोड करण्यात आली. प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून रुग्णाला घरी सोडल्यानंतर मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
सिंधुदुर्गात कुडाळमध्ये किरकोळ कारणावरून परप्रांतीय युवकांकडून तरुणांना मारहाण झाल्याची घटना घडली. एक तरुण यात गंभीर जखमी झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंड बाबा शेख आणि त्याच्या साथीदाराला 2 पिस्टल आणि 2 कारतुसांसह अटक करण्यात आली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर महामार्गावर इसारवाडी फाट्यावर भाजीपाल्याच्या टेम्पोची ट्रकला धडक बसली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी ताफा थांबवत 2 मुलांचे जीव वाचवले. तर नंदुरबारमध्ये विसरवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला. बाल आमराईमधला रस्त्यावरील बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. वाशिममध्ये कारंजा शहरात मोकाट गायींचा उच्छाद आहे. तिघांवर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तिकडे इंदापुरात पिसाळलेल्या श्वानाने धुमाकूळ घातलाय. 17हून अधिक नागरिकांना त्यांनी चावा घेतलाय. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा निर्माण झालाय. बीडच्या बिंदुसरा प्रकल्पाजवळ स्टंटबाजी करणं एका तरुणाला चांगलंच भोवलंय. तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला, मात्र दगडाला अडकल्यानं त्याचे प्राण वाचले. पालघरमधील डहाणूमध्ये महालक्ष्मी मंदिराच्या गडावरील दरड कोसळली. दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. दुकानाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात MRI कक्षातील सिलिंग कोसळलंय. कोणतीही जीवितहानी नाहीये. शासकीय यंत्रणेच्या कामावर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. तर नाशिकमधील चांदवडमध्ये मंगळूर गावात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजानं नागरिक भयभीत झाले. जीवितहानी मात्र टळली. वाशिममधील रिसोड तालुक्यात नाल्याच्या पुरात व्यक्ती वाहून गेल्याची घटना घडली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त होती. इसापूर धरण 98% भरलंय. धरणाच्या 2 दरवाजातून पैनगंगा नदीपात्रात 25,315 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गाभाऱ्यातील कर्मचाऱ्यांना हँड ग्लोव्ज वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. गाभाऱ्यातील दर्शन रांगेचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेतला. वाशिममध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला. हळद पिकावर कंदकूज अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी मात्र संकटात सापडलाय. भंडाऱ्यातील धान उत्पादक आर्थिक विवंचनेत आले. शासनानं खरीपात जाहीर केलेला बोनस पासून शेतकरी मात्र वंचित. तर बीडमध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे भाव घसरले. तर 30 रुपये किलो कोबीचा भाव 10 रुपये किलो झालाय. शेतकरी आर्थिक संकटात सापडले. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सायबर हल्ला झालाय. बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या बँकेवर सायबर अटॅक. जिल्हा बँकेच्या इतरही शाखा सायबर हल्लेखोरांच्या रडारवर. तर सायबर हल्लेखोरांच्या बँकेच्या संगणक प्रणालीत या हल्लेखोरांनी प्रवेश केला.